नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट। त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि प्रत्येक व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल। तर मित्रांनो, वळूया आता आपल्या आजच्या या एपिसोडकडे। तर आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आजी ही सांगत असते की हे बघ, लग्न करायला तयार हो तू आज लग्न करायला नाही म्हणालीस काव्या, तर तुझ्या आईवडिलांची अब्रू इज्जत सगळं धुळीला मिळेल। तुला लग्नाला हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही आहे बाळा, असं नको करूस, हो म्हण लग्नाला। त्याबरोबर काव्या ही आजीला म्हणत असते, आजी तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? आणि हे बघ, हे इज्जत अब्रू हे सगळं अगं सिनेमांमध्ये पाहायला हे बरं वाटतं, खऱ्या आयुष्यात हे सगळं असं नसतं। तुला माहिती आहे मला IAS बनायचं आहे, मी किती अभ्यास केला आहे, किती कष्ट घेतलेत आणि अजून पुढेही मला अभ्यास करायचा आहे, प्लीज असं नको ना करूस। हे बघ, नंदिनी ताईने हे लाईफ तिच्यासाठी स्वतःहून चॉईस केलं होतं, हे जे तिच्यासाठी सुख होणार होतं ना, तोच माझ्यासाठी गळफास होऊन बसेल। प्लीज नका माझ्या पाठी लागू, मला नाही करायचं आहे लग्न। आता सगळेजण तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की काव्या लग्नाला तयार हो। काव्या सगळ्यांना म्हणते, प्लीज मी हे लग्न नाही करणार, ही काळा दागडावरची पांढरी रेघ आहे, उगाच माझ्याकडे कुणी जबरदस्ती करायला येऊ नका आणि कुणीच माझी समजूत घालण्याचा प्रयत्नसुद्धा नका करू, मी नाही करणार हे लग्न। बाबा प्लीज सांगा ना तुम्ही या सगळ्यांना। तर दुसरीकडे आता दौलत मामा आलेला असतो। दौलत मामा हा आल्याबरोबर आता इथे काव्याला बरं वाटतं, काव्याला वाटतं आता मामा माझी बाजू घेऊन सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करेल। तर लगेचच काव्या मामाला म्हणत असते, मामा बरं झालं तू आलास, बघ ना इथे कोणीच माझं काहीच ऐकत नाही आहे, कोणीच समजून घेत नाही आहे, प्लीज मामा तू सांग ना आता सगळ्यांना, मला माहीत होतं तू येशील आणि मला समजून घेशील। त्याबरोबर मामा म्हणतो, तू चल पहिल्यांदा माझ्याबरोबर। काव्याला वाटत असतं मामा तिला इकडनं घेऊन जातोय, पण मामा तिला मंडपात घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर तिला विनंती करत असतो, तिच्यापुढे हात जोडत असतो। मामा तिला म्हणतो, काव्या प्लीज प्लीज ह्या लग्नासाठी तयार हो। काव्या म्हणत असते, मामा अरे का करताय तुम्ही सगळं असं, एकदा तरी माझा विचार करा ना रे। त्याबरोबर मामा म्हणत असतो, काव्या तू माझ्या मुलीचा विचार कर, अगं आज माझ्या लेकीचं मिनूचं लग्न मोडतंय, जर आज नंदिनीचं लग्न ह्या मंडपात नाही झालं, कुणाचंच लग्न नाही झालं तर मिनूचं लग्न मोडेल। त्याबरोबर यशवंतराव लगेचच म्हणायला लागतात, हे बघ बाळा, आम्हाला लग्न वगैरे मोडण्यात काहीसुद्धा रस नाही आहे, पण काय असतं ना, तुम्ही शहराकडची लोक, तुमच्या बोटाला माती लागली ना तर तुम्ही लोक रुमाल काढून ती माती साफ करून घेता, पण हेच जर आम्हा गावकऱ्या लोकांच्या बोटाला माती लागली तर आम्ही ती साफ करण्याऐवजी कपाळाला टिळा म्हणून लावतो। तुम्हाला या गावच्या रीती परंपरा पाळणं जसं जमत नाही, यामध्ये तुमचा जीव जातो, तसंच आम्हा गावच्या लोकांना ह्या रीती परंपरा पाळणं खूप महत्त्वाचं वाटतं, जर ह्या नाही पाळल्या ना तर त्यामध्ये आमचा जीव जात असतो, कळतंय तुला? त्याबरोबर आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते की तुम्ही माझ्यावरती बर्डन आणताय। त्याबरोबर लगेच यशवंतराव पुढे येत काव्याला म्हणत असतात, अगं बर्डन अजून आणलेलंच नाही आहे तुझ्यावरती, खरं बर्डन काय असतं ना ते विचार यांना, असं म्हणत लगेचच इकडे यशवंतराव हे दौलतरावांकडे हात करत म्हणतात, यांच्या मुलीचं लग्न मोडतंय, विचार यांना बर्डन काय असतं ते, आम्ही अजून तुझ्यावरती बर्डन नाही आणलेलं, तुला बर्डन काय असतं ना ते माहीतच नाही आहे अजून। त्याबरोबर आजी ही काव्याला म्हणत असते, काव्या बाळा ह्या लग्नाला तयार हो। काव्या ही सगळ्यांना विचारत असते, नाही केलं लग्न तर काय फरक पडणार आहे, असा का पाठी लागताय माझ्या? त्याबरोबर लगेचच इकडे आजी ही काव्याला म्हणते, मी सांगते तुला, जर हे लग्न नाही केलंस ना तर काय होईल ते मी सांगते। काय होईल माहिती आहे? कोणीही घराच्या बाहेर जाऊ शकणार नाही, आपल्याला गावातून बाहेर काढतील, बहिष्कार घेतील लोक आपल्यावरती, दगडफेक होईल आपल्या घरावरती आणि तुझी मामी पाणी भरायला सुद्धा बाहेर विहिरीवरती जाऊ शकणार नाही, तुझ्या मामाला गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, कळतंय तुला काव्या? त्याबरोबर पुढे आता बाबा हे काव्याला सांगत असतात, आणि तुझा बाप जिवंत नाही राहणार काव्या। आता हे ऐकल्याबरोबर काव्या खूप घाबरते, तिला भीती वाटते, ती बाबांचा हात हातात घेत म्हणते, बाबा असं नका बोलू, काय बोलताय तुम्ही हे? आणि मग लगेचच काव्या ही आईकडे जाते आणि आईला म्हणत असते, आई प्लीज बोल ना गं काहीतरी, बघ ना बाबा काय बोलतायत आणि कसं बोलतायत ते, आई प्लीज, अगं निव्वळ वेडेपणा आहे हा, कळतंय ना तुला, तरी बोल ना मग आई प्लीज। त्याबरोबर काव्याला आई सांगत असते, बाळा हे वेडेपणा आणि शहाणपणाच्या खूप पुढे निघून गेलं आहे गं सगळं, प्लीज ह्या लग्नाला हो बोल, लहानपणापासून माझा नंदिनीवरती
माझ्यावरती विशेष जीव होता आणि बाबांचा तुझ्यावरती. बाबा नेहमी म्हणायचे की माझी काव्या कधीच मला खाली बघावं लागेल, माझी मान खाली जाईल असं काम करणार नाही. आज किमान माझ्यासाठी नाही पण तुझ्या बाबांसाठी तरी या लग्नाला हो म्हण ना बाळा. खरंच हे लग्न करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला इथून बाहेर नाही जाता येणार. काव्या प्लीज. आता मात्र काव्या ही सगळ्यांना सांगत असते, नाही करायचं रे मला लग्न, नका माझ्या मागे लागू. आता खरं तर काव्या लग्नाला नकार देत असते कारण तिचं जीवावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण हे ती इथे कोणालाच सांगू शकत नसते. तर आता इकडे काही गावकरी बायका ह्या पुढे येत असतात, तर काव्या ही बाजूला जात असते. त्या बायका तिला म्हणतात, ए पोरी मागे हो, आम्हाला तुझ्या आईच्या आणि मामीच्या तोंडाला काळं फासायचं आहे. त्याबरोबर काव्या म्हणते काय. त्याबरोबर त्या बायका आणखी पुढे येत जात असतात. त्याबरोबर काव्या ही त्या बायकांच्या पुढे जाऊन उभी राहते. ती त्यांना म्हणते, हे बघा तुम्ही असं काही नाही करायचं, मागे व्हा, एक पाऊल जरी माझ्या मामीच्या किंवा आईच्या दिशेने दाखवाल तर लक्षात ठेवा. त्याबरोबर आता इकडे जी लोक दांडके घेऊन उभे असतात ती सुद्धा म्हणायला लागतात की हो हो बरोबर आहे. 3 मुली आहेत या लोकांना, तरी तिन्ही मुलींवर हे लोक संस्कार करू शकले नाही. एक मुलगी भर लग्न मंडपातून पळून गेली तर दुसरी मुलगी लग्न करायला तयार नाही होत आहे. घरच्यांसाठी माघार घेऊ शकत नाही मुलगी, म्हणजे काय उपयोगाची. त्याबरोबर लगेचच इकडे त्या बायका काळं फासायला पुढे येत असतात. तर काव्या ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते, ती त्यांना थांबवत असते. त्याचबरोबर लगेच मामी म्हणते, काव्या अगं हो म्हण लग्नाला. हे बघ माझ्या दोन्ही मुलींची लग्न होणार नाहीत ग, माझ्या मुलींचे आयुष्य पणाला लागतील. मी हात जोडते तुझ्यासमोर, या लग्नाला हो म्हण. आता काव्या रडत असते, तिच्याजवळ काहीच पर्याय नसतो. तर लगेच त्या गावातल्या बायका ह्या म्हणत असतात, तुमच्या पोरींची लग्न नाही मोडणार, फक्त गावातल्या कुठल्या बी दुसऱ्या पोरीला मागणं येणार नाही, गावातनं कुठल्याच पोरीची वरात जाणार नाही, म्हणून हे लग्न होणं गरजेचं आहे. कळतंय का तुला. ह्या गावातनं लग्न मंडपातून पोरगी पळून गेली हे कळलं तर काय होईल ते. त्याबरोबर लगेच इकडे बाबा हे काव्याकडे येतात, तिचं हात पकडून तिला बाजूला घेतात आणि तिला म्हणत असतात, काव्या बेटा प्लीज प्लीज ह्या लग्नाला तयार हो, हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो, मी तुझ्या पाया पडतो, असं म्हणत बाबा हे काव्याच्या पाया पडतात. त्याबरोबर काव्य लगेचच खाली बघते आणि म्हणते, बाबा हे काय करताय, प्लीज असं नका करू, उठा बाबा. त्याबरोबर बाबा हे काव्याला पकडतात आणि काव्याला समजावून सांगत असतात की हे लग्न करणं किती गरजेचं आहे. ते काव्याला म्हणत असतात, बेटा मला माहीत आहे हे लग्न केल्यानंतर तुझं सगळं आयुष्य बदलून जाणार आहे. मला माहिती आहे हे करणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. तुला एक गोष्ट माहीत आहे, काव्य हे नाव माझ्या आईचं तुझ्या आजीचं होतं. ती माऊली कायम माझ्यासाठी झटत राहिली. मला कधी कसली अडचण येऊ नये, मी कुठल्या अडचणीत अटकू नये ह्यासाठी कायम तिने प्रयत्न केले आणि म्हणून मी तिचं नाव तुला दिलं आणि आज तुझ्यावर सुद्धा हेच करण्याची वेळ आली. मला माहीत आहे हे लग्न केल्यानंतर तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा तुझी सगळी स्वप्न पुसून जाणार आहेत, पण बाळा मला हेही माहिती आहे की तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांपेक्षा तुझ्या आईचं कुंकू महत्त्वाचं आहे. मला एक गोष्ट सांग, तुझी स्वप्न पुसून गेलेली चालतील की तुझ्या आईचं कुंकू. त्याबरोबर आता मात्र काव्या निशब्द झालेली असते. तर बाबा हे काव्याला सांगत असतात, लग्न होत असलेली मुलगी ही पंतीसारखी असते उंबरठ्यावरच्या, ती सासर आणि माहेर दोन्हीकडे अगदी सगळं काही उजाळून टाकणार असते. मला सांग, तुला देशमुखांच्या घरची सून व्हायला नाही का आवडणार, तुला नाही का आवडणार पंथी म्हणून सगळं घर उजळून टाकायला. त्याबरोबर काव्याला लगेच जीवाची आठवण येत असते. जीवा म्हणत असतो की दादाचं लग्न होतं आहे त्यामध्येच आपलासुद्धा बार उडवून टाकायचा का, आपण पण इथेच लग्न करायचं का काव्या. आता हे सगळं आठवत असताना काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर बाबा हे काव्याला म्हणत असतात, सांग ना बेटा, नाही करायचं का तुला लग्न, नाही व्हायचं का तुला देशमुखांच्या घरची सून, तुला नाही आवडणार. त्याबरोबर मात्र आता काव्या ही 2 मिनटं गप्पच राहते. बाबा तिला म्हणत असतात, हे बघ बेटा तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तुला ही संधी मिळते. अगं तू तर सगळ्यांना ओळखतेस ना, पार्थची आई बाबा सगळे किती चांगले आहेत आणि तुला वाटतंय का मी तुझ्यासाठी कुठला तरी चुकीचा निर्णय घेईन म्हणून. हे बघ मी चुकीचं नाही बोलत आहे बाळा, प्लीज एकदा विचार कर, ह्या लग्नाला तयार हो काव्या, लग्नाला तयार हो. त्याबरोबर आता इकडे काव्या ही बाबांना सांगत असते, बाबा मला काव्या पार्थ देशमुख नाही, मला काव्या जीवा देशमुख व्हायचं आहे.
माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे बाबा. आम्हाला लग्न करायचं आहे एकमेकांबरोबर. मी खरंच सांगते, आम्ही दोघंसुद्धा खूप सिरियस आहोत. आम्हाला खरंच लग्न करायचं आहे बाबा. आमचं प्रेम आहे एकमेकावर. मी नाही राहू शकत जीवाशिवाय. त्याबरोबर हे ऐकून आता मंडपात उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला खूप मोठा धक्का बसतो की ही मुलगी हे सगळं काय बोलते. त्याबरोबर काव्या ही लगेचच जीवाला जोरजोरात हाका मारायला लागते. जीवा जीवा, पण जीवा तिला हाक देत नसतो कारण तो तिथे उपस्थितच नसतो. आता काव्या बाबांना म्हणत असते, बाबा जीवा इथं नाही आहे, मी त्याला बोलवून घेऊन येते, तुम्ही थांबा. आणि मग काव्या ही जीवाला आणण्यासाठी तिकडनं जात असते. त्याबरोबर बाबा हे काव्याचा हात पकडतात आणि म्हणतात, थांब, तू इकडनं कुठंही जायचं नाहीस आणि कोणालाही बोलवायचं नाहीस. हे लग्न तू करायचंस, हे लग्न तुला करावं लागेल बाळा, नाहीतर मी स्वतःला संपवून घेईन, असं म्हणत बाबा पिस्तूल घेतात. त्याबरोबर लगेचच इकडे काव्या बाबांना म्हणत असते, बाबा काय करताय तुम्ही असं, बाबा प्लीज थांबा, ऐका माझं. पण बाबा काव्याचं काहीसुद्धा ऐकायला तयार नसतात. आता सगळी लोक हे सगळं काही फक्त बघतच राहतात, कोणी काहीच करू शकत नसतं. बाबा स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावतात आणि मग म्हणत असतात की आता मला नाही जगायचं. काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि बघता बघता बाबा स्वतःवरती गोळी झाडूनच घेतात. आता गोळी झाडल्याबरोबर बाबा लगेचच खाली कोसळतात. काव्या त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं डोकं आपल्या मांडीवरती घेते. त्याबरोबर आई वगैरे सगळेच जण तिकडे उपस्थित असलेले रडायला लागतात जोरजोराने. आणि मग काव्या भानावर आलेली असते कारण काव्याच्या लक्षात येतं की आपण हे सगळं स्वप्न बघतोय, या सगळ्यातलं काहीही अजून खरं झालेलं नाही आहे. त्याबरोबर काव्याला थोडा धीर आलेला असतो. मग काव्या ही बाबांकडे बघते आणि बघतच राहते. बाबा हे काव्याच्या हातांवर हात ठेवून रडत असतात, तिला लग्न करण्यासाठी विनंती करत असतात. त्याबरोबर आता काव्या ही बाबांच्या समोरून उठते आणि उभी राहते. ती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांकडे नजर फिरवत असते. सगळेजण रागाने बघत असतात. मग काव्या ही एका साईडला जात असते तर तिथे त्या काळं फासणाऱ्या बायका उभ्याच असतात. त्या तिच्या तोंडावरती लगेच काळ्याचे हात घेऊन येत असतात. त्याबरोबर लगेच काव्या दुसऱ्या बाजूला उभं राहायला जात असते तर तिकडे लोक दांडूक घेऊन उभेच असतात. ते सुद्धा काव्यावरती दांडूक उघडतात. म्हणजे एका बाजूला दांडूक घेऊन उभे असलेले लोक आणि एका बाजूला हाताला काळं घेऊन उभ्या असलेल्या बायका, यांच्यामध्ये काव्य बिचारी अडकलेली असते आणि तिच्यासमोर लग्न करण्याशिवाय काहीसुद्धा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तर इकडे जो मुलगा नंदिनीबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो, तो आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी पुढे आलेला असतो. नंदिनी खूप घाबरलेली असते. त्याने तिला झाडाला बांधून ठेवलेलं असतं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा त्या मुलाचा हात पकडतो. त्याबरोबर तो मुलगा जीवाकडे बघतच राहतो. जीवा हा त्याला मार मारतो. दोघांमध्ये मस्त जबरदस्त मारामारी होते, फायटिंग होते. त्यानंतर नंदिनी इथे खूप घाबरलेली असते, ती रडत असते. तर जीवा तिच्या जवळ येतो आणि तिला सांगतो, चला तुम्ही, तुमच्या लग्नाचा मुहूर्त निघून जातोय, मी तुम्हाला मुहूर्तापर्यंत घेऊन जाईन. आणि मग नंदिनी आणि जीवा दोघंही जीवाच्या आकांताने पळत गाडीजवळ येतात. जीवा फास्ट गाडी डायरेक्ट हॉलच्या दिशेने घेतो आणि हॉलवरती जातो. नंदिनी धावत पळत आतमध्ये येते, पण तिला आतमध्ये आल्याच्या नंतर खूप मोठा धक्का बसतो कारण त्या ठिकाणी आता काव्या आणि पार्थच्या लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. किंबहुना ते विधी आता संपतच आलेले असतात. गळ्यात हार घालण्याचे विधी झालेले असतात, कुंकू लावण्याचे विधीसुद्धा पूर्ण झालेले असतात. आता फक्त मंगळसूत्र घालण्याचे विधी बाकी असतात आणि पार्थने काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी मंगळसूत्र उचललेलं सुद्धा असतं आणि तो आता काव्याच्या पुढ्यात ते मंगळसूत्र धरतच असतो. तीच त्या ठिकाणी मध्ये नंदिनी येऊन उभी राहते आणि नंदिनीच्या पाठोपाठ त्या ठिकाणी जीवासुद्धा आलेला असतो. आता दोघंही हे सगळं बघत असतात आणि दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या दोघांच्याही प्रेमाची माणसं ही कोणा भलत्याच माणसांबरोबर लग्न करतायत हे पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते जवळपास. पण दोघांकडेही काहीच पर्याय नसतो. दोघंही निशब्द झालेले असतात आणि घडत असलेलं सगळं काही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत असतात. आता मात्र हा एपिसोड इथेच संपतो. आता पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी तुम्हाला पटापट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कारण तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त
ऊर्जा मिळत असते. आता तुम्हाला काय वाटतं, आता ज्यावेळेस नंदिनी आणि जीवा मंडपात येतील त्यावेळेस पुढे काय घडणार? हे लग्न थांबणार का, की पार्थ आणि काव्याचंच लग्न होणार? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.